नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची अपडेट आहे. महत्त्वपूर्ण असा जी-आर निर्गमित झालेला आहे. मार्च 2026 मानधन व प्रोत्साहन भत्ता जी-आर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मार्च 2026 मानधन आणि प्रोत्साहन भत्ता जी-आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी जी-आर पाहू शकता. तुमच्या समोर जी-आर आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय पाहू शकता. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. म्हणजे परवा या ठिकाणी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मार्च महिन्याचा जो मानधन आहे तो रखडलेला आहे. मार्च अखेर, त्यामुळे त्यांचा मदतनीस आणि सेविका यांचं जो पेमेंट आहे तो पेमेंट थकलेला आहे. तर तोच या ठिकाणी निधी मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता महत्त्वपूर्ण असा निधी वितरण करण्याबाबतचा हा जी-आर आहे. पाहू शकता. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता आणि असेच अंगणवाडी संदर्भात ताजे व नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. बघा, या जी-आर मध्ये शासन निर्णय काय सांगतोय. अंगणवाडी ताईंसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. दुसरा आहे, सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174.00 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ही जी रकाना क्रमांक मधील जी रक्कम आहे ती संपूर्णपणे रुपये कोटीत आहे. लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट आणि विद्यमान तरतूद पाहू शकता आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी देखील तुम्ही पाहू शकता. ही संपूर्ण रक्कम रुपये कोटीत आहे. 22-36 पोषण आहार, 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण, 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा, 22-36 1945 02 मजुरी. विद्यमान तरतूद जी आहे सन 2025-26 साठी 1021.00. या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे 174.00. पाहू शकता. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन या ठिकाणी 174 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हे विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही पाहू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी-आर दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. एकूणच कोट्यावधी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.